मंगरुळपीरातील चेंगराचेंगरीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले। चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले। दुर्घटना घडायला नको होती, मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वक्तव्य केलंय। तर सरकारकडून मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। मुरुडतील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। हकालपट्टी करून माझी बदनामी केल्याचं वक्तव्य बडगुजरांनी केलंय। तर संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून देणार असल्याचं आव्हानही त्यांनी दिलं। सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरेंनी विरोध केला। बडगुजरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरेंनी नाराजी व्यक्त केली। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली। भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलं। महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येत असेल तर त्याचं स्वागतच आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून संजय शिरसाटांनी टोला लगावला। उद्या ओवेसी आणि अबू आझमींनाही सोबत घेणार का असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारला। आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावं। बकरी ईदवरनं मंत्री नितीश राणेंनी ठाकरेंवर भोसरी टीका केली। शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती चंद्रहार पाटलांनी दिली। कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्यात। तर लवकरच आंदोलन करण्याची ही शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागांवर दावा करणार आहे। तर काही पालिका युती म्हणून तर काही सोबळावर लढणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत 150हून जास्त जागा लढल्यास महायुतीला फायदा होण्याची चिन्ह आहेत। तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही असं सर्व्हेचं निरीक्षण असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पालिका निवडणुकीच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी भाष्य केले। पक्ष जो निर्णय घ्यायचा ते घेतील, मात्र आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे, याचा विचार करून आम्हाला पुढे जावं लागेल असं म्हणत आत्राम यांनी सोबळाचा नारा दिला। मी सोबळाची तयारी केली आहे असं वक्तव्य आत्राम यांनी केलं। बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका बसवणार आहे। दिलीप कुमार सानंदांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून 26,000 कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। शशांक हगवणे यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे। चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे। पोकलेन मशीनच्या भाड्याचे चेक बाउन्स केल्याचा पोलिसात तक्रारी दाखल असल्याचं समोर आलंय। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं आणि यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। तातडीनं उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे। जाहीर निषेध करत हे पिंजरे ठेवण्यात आले। शनी शिंगणापुरातील शनिदेवाचं मंदिर रात्री 10:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत बंद राहील। केवळ गुढीपाडवा, शनी जयंती आणि शनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशी 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली। यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। सिम्बॉयसिस महाविद्यालयाची खोटी जाहिरात करून
विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्यानं कारवाई करण्यात आली. दिव्या आकाश यादव आणि कुणाल बिरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यावेळी घाणीचं साम्राज्य निर्माण न होण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गणपतीपुळे इथल्या समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळला आहे. डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचा आहे. डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रत्नागिरीमध्ये भाटे समुद्रकिनारी शिंपले पकडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. सलग 3 दिवसांपासून शिंपले सापडत आहेत. बुलढाण्यात गेलेले केस आणि नख परत आले, पण तपासणी अहवाल आलेला नाही. आम्हाला काय झालं ते तरी कळू द्या, असं म्हणत ग्रामस्थांनी सरकारला सवाल केला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा आदेश जारी करण्यात आला. उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर 6 जूनच्या रात्री 10 वाजेपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. नेरूळमधील 80 एकरातील लोटस तलावात भराव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा सिडकोचा डाव मंदा मात्रेंनी हाणून पाडला. वर्ध्यात प्रहारनं विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं. मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारनं अनोखं आंदोलन केलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आले. ते हटवण्यासाठी 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली. एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. उद्योजक लड्डा यांच्या घरातील सोनं चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला. आणि यावेळी नांदेडच्या सराफा मार्केटमधील दुकानांमध्ये पोलिसांनी तपासणी सुरू केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं. अकोला शहरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली. आणि या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांना होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. नागरिकांनी न घाबरता काळजी करण्याचं आवाहन पालिकेनं केलेलं. चोपड्यात कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी सकस आहार आणि औषधांचंही वाटप करण्यात आलं. मोहोळ इथल्या हुंडाबळी प्रकरणातील पती सासू सासरे यांना मेडिकल चेकअपसाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. MIDC इथल्या सासरच्या जाचाला कंटाळून आशा राणी भोसले हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बीडमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या गेवराईतील 2 कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला. जादा दराने खत विक्री करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. तोतया IAS अधिकाऱ्यावर गुहागरमध्ये कारवाई करण्यात आली. नागरिकांना शिवीगाळ केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. प्रथमेश येवले असं तोतया IAS तरुणाचं नाव आहे. किल्ले रायगड मार्गावर नातेखिंड इथे ST बस, ट्रक आणि मोटरसायकलचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली. आणि या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जखमी झाला असून जखमींवर महाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर विचित्र असा तिहेरी अपघात झाला. आणि या अपघातात दुचाकीस्वार पती पत्नी आणि मुलगा असे 3 जण जागीच ठार झाले. शेतीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना वाशिम तालुक्यातील कोंडाळा झांबरे शेत शिवारात घडली. भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, तर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव गावात श्रीरामनगर वस्तीवर दिवसाढवळ्या घरफोडीची मोठी धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. कोल्हार कुटुंबियांच्या घरातून 7 तोळे सोनं, 60,000 रुपयांची रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.